जय हिंद फ्रेंड्स. तर मित्रांनो, चला सुरुवात करूयात. आपला तोच रूल आहे, प्रश्न वाचल्यानंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याचं आन्सर कमेंट बॉक्स मध्ये किंवा मनातल्या मनात डिसाईड करून ठेवा. ठीक आहे. विधान अ काय म्हणतं? भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्य या शब्दाची व्याख्या नाहीये. अल्पसंख्याक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे अ आणि ब बरोबर आहेत, पण प हे अ चे विधान बरोबर स्पष्टीकरण नाहीये. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवा. आता जो आपल्याला विचारलेला आहे अल्पसंख्याक आयोग. ठीक आहे. अल्पसंख्याक आयोग हे वैधानिक संस्था आहे आणि याची स्थापना ही राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 मध्ये झालेली आहे आणि हे मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर मध्ये येतं. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर मध्ये येतं. आता याला याच्यासोबत कन्फ्युज नका हो. NCSC म्हणजे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, ज्याचा उल्लेख आपल्याला आर्टिकल 338 मध्ये पाहायला मिळतो. आता राष्ट्रीय अनुसूचित जमाती, ओके, जमाती आयोग, तर याचा उल्लेख आपल्याला 338 सब क्लॉज ए मध्ये पाहायला मिळतो. आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग याचा उल्लेख 338 सब क्लॉज बी मध्ये येतो आणि ह्या तिन्ही काय आहेत? कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत. ठीक आहे. इथं कन्फ्युजन नका करू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाहीये? मराठी, सिंधी, मारवाडी का संथाली? तर उत्तर आहे मारवाडी. आता लक्षात ठेवा, ऑफिशियल लँग्वेज येतात 8 शेड्यूल मध्ये. आपल्याकडे 22 ऑफिशियल लँग्वेजेस आहेत. ज्यावेळेस आपलं कॉन्स्टिट्यूशन बनलं 1950 ला, त्यावेळेस आपल्याकडे 14 ऑफिशियल लँग्वेज होत्या. त्या कोणकोणत्या? आसामीज, बेंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, काश्मीरी, मराठी, मल्याळम, ओरिया, पंजाबी, संस्कृत, तमिळ, तेलुगू आणि उर्दू. ठीक आहे. त्यानंतर 1967 मध्ये 21वी घटना दुरुस्ती झाली, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झालं. त्यामध्ये सिंधी लँग्वेज ऍड करण्यात आली. ज्यावेळेस 71व घटना दुरुस्ती 1992 मध्ये झालं, त्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाली ह्या लँग्वेज ऍड करण्यात आल्या. 92व घटना दुरुस्ती म्हणजे घटना दुरुस्ती कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2004 मध्ये बोडो, डोंगरी, मैथाली आणि संथाली ह्या लँग्वेज ऍड करण्यात आल्या. आता एक मुद्दा लक्षात ठेवा, पार्ट 17 मध्ये, भारताच्या कॉन्स्टिट्यूशनच्या पार्ट 17 मध्ये आपल्याला ऑफिशियल लँग्वेज बद्दल पाहायला मिळतं आणि आर्टिकल 343 ते 351 मध्ये पण आपल्याला ऑफिशियल लँग्वेज बद्दल पाहायला मिळतं. आपण आर्टिकल 355 सब क्लॉज ए बी ऑलरेडी पाहिले, 351 पण पाहिले, मायनॉरिटी. ठीक आहे. लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऑफिसर ची अपॉइंटमेंट प्रेसिडेंट करतात, ते पण आपण पाहिलेलं आहे. आता हे पाहिलं आपण. जर आपल्याला ऑफिशियल लँग्वेज, ठीक आहे, ऑफिशियल लँग्वेज विचारलं तर आपण हे म्हणतो. जर क्लासिकल लँग्वेज विचारलं तर बघा, आपल्याकडे आता क्लासिकल लँग्वेज 8 शेड्यूल मध्येच येतं. क्लासिकल लँग्वेज आहेत आपल्याकडे 6. पहिली 2004 मध्ये कोणती डिक्लेअर करण्यात आली होती ऑफिशियल लँग्वेज? तमिळ. त्यानंतर 2005 मध्ये संस्कृत, 2008 मध्ये कन्नडा, 2008 मध्येच तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम आणि 2014 मध्ये ओडिया. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधान परिषदेत अर्थसंकल्पनावर मतदान नसते. विधान परिषदेत अर्थसंकल्पनावर केवळ 4 दिवस चर्चा होते. विधान परिषदेत अर्थसंकल्पनावर 24 दिवस चर्चा होते.
का विधान परिषदेत अर्थसंकल्पनावर वरील कोणताही पर्याय योग्य नाही? तर मित्रांनो, याचं आपल्याला चुकीचं विधान विचारलंय, तर 3 हे चुकीचं विधान आहे. ठीक आहे. तर इथे नेक्स्ट प्रश्न आता पाहूयात आपण. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? विधानसभेत सामान्यतः पहिला तास प्रश्नोत्तराचा असतो. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणताही खात्याला प्रश्न विचारता येतात. तर उत्तर आहे अ हे विधान बरोबर आहे, ब चुकीचं आहे. ठीक आहे. ऑप्शन 2 याचं उत्तर आहे. बघा ऑप्शन पण कसं दिलंय, केवळ विधान ब चुकीचे, अ नाही. ठीक आहे. आता बघा, पहिला जो हे असतो, पहिला जो तास असतो त्याला क्वेश्चन आवर म्हणतात, प्रश्नोत्तराचा तास, जो 11 वाजता चालू होतो 12 पर्यंत. आणि लगेच प्रश्नोत्तराच्या तासानंतर असतो 0 आर. 0 आर याचं मेन्शन आपल्याला कोणत्या रूल प्रोसिजर मध्ये पाहायला मिळत नाही ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये पाहायला मिळतं. ही एक इंडियाचं इनोव्हेशन आहे. ठीक आहे. त्यानंतर आता लक्षात ठेवा, 0 आर मध्ये एक एमपी मॅक्झिमम 3 प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. आणि मिनिस्टरला विचारलेल्या प्रश्नाचं आन्सर देणं मॅन्डेटरी असतं. ठीक आहे. आणि एम जो एमपी असतो, ज्याने मिनिस्टरला प्रश्न विचारले, तो यांना सप्लिमेंटरी प्रश्न पण विचारू शकतो. आता लक्षात ठेवा, मिनिस्टर्स आणि जे मिनिस्टर सोडून बाकीचे जे एमपीज असतात त्यांना प्रायव्हेट मेंबर्स असं म्हणतात. ठीक आहे. प्रायव्हेट मेंबर. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, लोकसभेमध्येच फक्त मनी बिल इंट्रोड्यूस होतं आणि मनी बिल फक्त मिनिस्टर्सच इंट्रोड्यूस करू शकतात. बट जर तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन मध्ये अमेंडमेंट करण्याचं बिल इंट्रोड्यूस करायचं असेल तर दोन्ही हाऊसेस मध्ये म्हणजे लोकसभा राज्यसभामध्ये मिनिस्टर ऍज वेल ऍज जे प्रायव्हेट मेंबर आहेत म्हणजे बाकीचे जे एमपी आहेत ते पण इंट्रोड्यूस करू शकतात. ठीक आहे. हे महत्वाचे थोडे. आणि मनी बिल हे प्रेसिडेंटच्या प्रायर परमिशन न येतं. कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिलला प्रायर परमिशनची गरज नसते. ठीक आहे. प्रेसिडेंटच्या प्रायर परमिशनची गरज नसते. आता हे 3 टाईपचे प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा. एमपी 3 टाईपचे प्रश्न विचारू शकतात मिनिस्टर्सला. कोणकोणते प्रश्न आहेत ते? स्टार प्रश्न, त्याच्यानंतर अनस्टार प्रश्न, तिसरा आहे शॉर्ट नोटीस प्रश्न. स्टार प्रश्नामध्ये काय आहे, तर तुम्ही ओरली प्रश्न विचारणार आणि ओरली तुम्हाला उत्तर मिळणार आणि तुम्ही त्याच्यावरती सप्लिमेंटरी प्रश्न विचारू शकतात. म्हणजे सपोज हा मिनिस्टर आहे, हा एमपी आहे. एमपीने मिनिस्टरला प्रश्न विचारला, मिनिस्टरनं याला उत्तर दिलं, यांनी त्या उत्तरावरून परत एक प्रश्न विचारला, त्याला सप्लिमेंटरी प्रश्न. ठीक आहे. अनस्टार मध्ये काय करतं, तर याच्यामध्ये रिटर्न आन्सर दिलं जातं आणि नो सप्लिमेंटरी क्वेश्चन. आणि शॉर्ट नोटीस पिरियड मध्ये कसं 10 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकतात आणि तुम्हाला ओरली आन्सर मिळतं त्याच्यात. ठीक आहे. पुढचा प्रश्न आता, खालीलपैकी 2 विधानापैकी कोणते बरोबर आहे? डॉक्टर पी सी अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापर्यंतचे सर्वात जास्त काळ राज्यपाल होते, सुमारे 10 वर्ष. श्री शरदचंद्र पवार आतापर्यंतचे सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिले, कालावधी 10 वर्ष होता. आता बघा, हा STI 2013चा पेपर आहे, तर उत्तर याचं अ हे बरोबर आहे. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, राज्यपाल याला हेड ऑफ स्टेट म्हणतात. ठीक आहे. आणि प्रेसिडेंटला पण काय म्हणतात, हेड ऑफ स्टेट. आता हेड ऑफ स्टेट प्रेसिडेंट हा सेंटर लेवलचा असतो, राज्यपाल हा स्टेट लेवलचा असतो. ओके. आणि प्राईम मिनिस्टरला काय म्हणतात, हेड ऑफ गव्हर्नमेंट. ठीक आहे. आणि सीएम ला पण हेड ऑफ गव्हर्नमेंट म्हणतात, स्टेट वरचा. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा, विचारल्या जाऊ शकतात. 2024 मधले राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे? CP राधाकृष्णन. एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधी करता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत? तर उत्तर आहे श्री यशवंतराव चव्हाण. ठीक आहे. यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल आपण ऑलरेडी 2-3 वेळेस डिस्कस केलेले. आता पुढचा प्रश्न, ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ठाणे, अंदमान, मंडाले का एडन?
तर आय होप तुम्ही उत्तर देत असताल. तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर, त्याच्या आधी लक्षात ठेवा, 1879 मध्ये यांना यमन मधील एडन या जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. वासुदेव बळवंत फडके, ओके, हे यांना काय म्हणतात, फादर ऑफ आर्म्ड स्ट्रगल फॉर इंडियाज फ्रीडम. ठीक आहे, फादर ऑफ आर्म्ड स्ट्रगल फॉर इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, महत्वाचं आहे. यांनी ऐक्यवर्धिनी सभा चालू केली होती. त्याचबरोबर 1874 मध्ये यांनी पहिलं नॅशनल एज्युकेशन स्कूल पुण्यामध्ये चालू केली होती. यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवा, जे आपल्याला प्रश्न विचारला होता मागलच्या काही व्हिडिओमध्ये आपण बनवला, डिस्कस पण केलेला आहे. तर हे बघा, हे काय करायचे, हे दाढी वाढवून म्हणजे एक साधूचं भेस घेऊन समाजामध्ये जायचे आणि लोकांमध्ये जनजागृती करायचे. ठीक आहे, यांनी रामोशी पीपल, जे रामोशी पीपल आहेत यांच्या सोबत मिळून, म्हणजे रामोशी पीपल, त्या अजून कोळी कम्युनिटी, पुन्हा भिल कम्युनिटी, पुन्हा डांगर, या सगळ्या कम्युनिटींना मिळून त्यांनी काय केलं होतं, एक रिव्होल्युशनरी ग्रुप बनवलेला होता. ठीक आहे, ग्रुप बनवलेला होता. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संस्थाची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती? ज्ञानप्रसारक मंडळी, लंडन, बॉम्बे असोसिएशन, ईस्ट इंडिया असोसिएशन. तर उत्तर आहे ऑल ऑफ द अब कड. तर ज्ञानप्रसारक मंडळ याची स्थापना 1848 मध्ये करण्यात आली होती. लंडन इंडियन असोसिएशन 1865 मध्ये. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन याची स्थापना 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. त्याचे को फाउंडर किंवा बाकीचे फाउंडर कोण कोण होते, दादाभाई नौरोजी पण त्याच्यामध्ये होते. ठीक आहे, ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना 1867 मध्ये यांनी लंडन या ठिकाणी केलेली आहे. अजून एक लक्षात ठेवा, इंडियन पार्लमेंटरी कमिटी याची स्थापना 1893 मध्ये इंग्लंडमध्ये दादाभाई नौरोजी, त्यानंतर पुन्हा बद्रुद्दीन तय्यबजी यांनी केलेली आहे. ठीक आहे, तर ही पण गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, भारतात रेल्वेचे जाळे उभा करण्याकरिता लॉर्ड डलहौसीचे नियोजन केले कारण? आता हे कॉमन सेन्स प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा माल मिळवणे सहजता यावी, ब्रिटिश भांडवली गुंतवणुकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी, भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी याकरिता. आता एवढं सांगतो की ब्रिटिश हे कधीच भारताच्या भल्याचं करत नव्हते. ओके, तर क तर चुकीचं आहे, हे चुकलं, हे चुकलं. अ तर कशा हालतीत बरोबर आहे, ब पण बरोबर आहे. तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, डलहौसी याला काय म्हणतात? कुठे गेला डलहौसी? हा, डलहौसी. तर याला म्हणतात फादर ऑफ इंडियन रेल्वे. ठीक आहे, 1848 ते 1856 ह्या कालावधीमध्ये हा व्हॉइस रॉय, म्हणजे काय, गव्हर्नर जनरल होता. व्हॉइस रॉय नव्हता, व्हॉइस रॉय त्याच्यानंतर आले होते. याच्याच ह्या कालावधीमध्ये सेकंड अँग्लो सिख वॉर झालं होतं 1848 ते 49 या दरम्यान. याने लोअर बर्माला कॅप्चर केलं होतं, म्हणजे भारतामध्ये म्हणजे अनेक्स केलं होतं, इंग्लंडचा पार्ट बनवला होता, इंग्लंडची कॉलनी बनवली होती 1852 ला. आणि ह्या डलहौसीने, म्हणजे ह्या डल माणसाने 1848 मध्ये डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स, ओके, ही चालू इंट्रोड्यूस केली होती. आणि डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स माहिती आहे तुम्हाला, सपोज हा एक राजाचं राज्य आहे, हा राजा आहे, जर याला कोणता पुत्र नसेल तर हा कोणता दत्तक पुत्र घेऊन त्याचा वारसा देऊ नाही शकत. ठीक आहे, जर ह्या राजाला पुत्र नसेल तर हे पूर्ण राज्य हे ब्रिटिशरांकडे जाणार अंडर ह्या डॉक्ट्रिन ऑफ, याच्यामध्ये डॉक्ट्रिन ऑफ लॅब्स या पॉलिसीमध्ये. ठीक आहे, पहिली रेल्वे बॉम्बे टू ठाणे
1853 मध्ये. ठीक आहे, एवढंच आहे. पुढचा प्रश्न. सर ॲलन ह्यूम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न का केला? आता हा पण एक कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. ठीक आहे. तो विचाराने उदारमतवादी होता. त्यांना भारतीय लोकांबद्दल तळमळ होती. बापो. त्यांना भारतीय लोकांना सन्मानाने वागवावे असे वाटत होते. त्यांना भारतीयांच्या प्रशासनात सहभाग व्हावा असे वाटत होते. तर आता कोणतं बरोबर विधान आहे ते तुम्ही सांगा मित्रांनो. ब्रिटिशरांना आपले कधी सगळे नव्हते. एक नंबरचे खतरनाक प्राणी होते ब्रिटिशर. उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, A.O. ह्यूम यानेच सेफ्टी वॉल थेरी दिलेली आहे. सेफ्टी वॉल थेरी. हे थेरी म्हणजे काय माहितीये का? 1857 ला जो उठाव झाला होता ना, तसे उठाव पुन्हा होऊ नये म्हणून हे सेफ्टी वॉल थेरी इंट्रोड्यूस केली होती. ठीक आहे. आणि ह्या A.O. ह्यूम यालाच काय म्हणतात? फादर ऑफ काँग्रेस असं पण त्याला म्हटलं जातं. आता मित्रांनो, एक प्रश्न विचारतो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा की ह्या वेळेस ज्यावेळेस हा AO म्हणजे INC ची स्थापना 1885 ला झाली होती बॉम्बेमध्ये. ऍक्च्युली ती पुण्यामध्ये होणार होती, पण पुण्यामध्ये एक डिसीज पसरला होता, त्याच्यामुळे ती कुठे बॉम्बेमध्ये कॉलराची साथ चालू झाली होती, म्हणून बॉम्बेला शिफ्ट करण्यात आलं होतं. तर ह्या वेळेसचे जे व्हॉइस रॉय कोण होते ते मित्रांनो कमेंट बॉक्स मध्ये सांगा. खूप वेळेस आपण डिस्कस केलेलं आहे. आता एक लक्षात ठेवा, INC चे जे चौथे प्रेसिडेंट होते, ओके, तर ते पहिले इंग्रज होते. जे INC चे प्रेसिडेंट बनले होते ते आहे योलेचा चहा, काय, जॉर्ज योले. जॉर्ज योले. पुढचा प्रश्न आता. भारताला स्वातंत्र्य देण्याकरिता ब्रिटिशांच्या धोरणात बदल झाला, कारण ब्रिटनमध्ये झालेले सत्तांतर, भारतात राष्ट्रवादात आलेला उधाण, द्वितीय जागतिक वर्ल्ड वॉर 2 चा झालेला परिणाम. तर कोणतं कारण आहे? कॉमन सेन्सचा प्रश्न मित्रांनो हा पण. ब क हे तिन्ही कारणे आहेत. ब्रिटिशमध्ये काय झालं होतं, जी कन्झर्वेटिव्ह पार्टी होती तर ती संपली, आणि कन्झर्वेटिव्ह पार्टीचा जो प्राईम मिनिस्टर होता ना, विल्यम चर्चिल, एक नंबर तो एक राक्षस आहे तो, तर तो हारला आणि लेबर पार्टी आली. लेबर पार्टीचा प्राईम मिनिस्टर कोण होता? 1945 ला ज्यावेळेस लेबर पार्टी आली होती, तर प्राईम मिनिस्टर आहे क्लेमेंट ॲटली. ठीक आहे. आणि वर्ल्ड वॉर 2 मध्ये काय झालं होतं, ब्रिटिशरांची खूप मिलिटरी पॉवर, पैसा, इकॉनॉमिकल पॉवर सगळं खूप खूप खर्च करण्यात आला होता. त्यांची आर्थिक हालत नव्हती की ते भारताला कंट्रोल करू शकते, कारण की भारतामध्ये राष्ट्रवादाचा आलेला उधाण. ओके. भारतामध्ये राष्ट्रवादाचे खूप हे झाले होते. नॅशनलिस्ट फिलिंग खूप जास्त हाय झालेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात ठेवा, इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 याच्यावरून भारताला स्वातंत्र्य मिळालं. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. खालीलपैकी कोणत्या सुधारणावर महाराष्ट्रात इसवी सन 1849 मध्ये झालेल्या परमहंस मंडळीचा भर होता? तर आता परमहंस मंडळी याची स्थापना दादा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मुंबईमध्ये, आणि सुरतमध्ये कोण बघायचे? सुरतमध्ये दुर्गाराम मेहता. तर आता याचे परमहंस मंडळीचे 7 हे होते बघा, प्रिन्सिपल्स होते. तर याच्यात पहिलं प्रिन्सिपल काय होतं? फक्त देवाचीच पूजा करायची. ठीक आहे. खरा धर्म, खरं खरं रिलिजन हे प्रेम आणि मोरल व्हॅल्यूज आहेत. त्यानंतर स्पिरिच्युअल रिलिजन हा एकच रिलिजन आहे. प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. पाचवा आहे, आपलं जी वागणूक आहे, आपले जे ऍक्शन्स आहेत, हे सर्व प्रॉपर असले पाहिजे. त्यानंतर माणुसकी हीच जात आहे. त्याच्यानंतर सर्वांना प्रॉपर नॉलेज, ओके, राईट नॉलेज
भेटलं पाहिजे, असे हे त्यांचे 7 प्रिन्सिपल्स होते. तर ऍक्च्युली उत्तर याचं आयोगाने ऑप्शन नंबर 4 दिलेले. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनांवरून तयार होते? मित्रांनो, ऍक्च्युली ह्या प्रश्नामध्ये ना एक सांगायचं आहे, काही काही सोर्स मध्ये दिलेलं आहे बघा, त्यांनी विधवा पुनर्विवाहासाठी पण काम केले होते. पुन्हा पुन्हा अनटचेबल्स अगेन्स्ट अस्पृश्यतेवरती पण काम केलेले आहेत. बट आयोगानं याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 दिलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही चेक करू शकतात. ESTI 2013चा पेपर आहे. हिंदुस्थान सरकारच्या 1935च्या कायद्याची पार्श्वभूमी कोणत्या घटनाने तयार केली? मुंडीमन समिती व तिचा अहवाल, सायमन कमिशन, नेहरू बॅरिस्टर जिन्नाचे 14 मुद्दे. तर अ, ब, क, ड हे चारही पण ऑप्शन बरोबर आहेत. नेहरू रिपोर्ट 1928, सायमन कमिशन 1927, सायमन गो बॅक, ओके, लाठीचार्ज, सायमन कमिशनला विरोध करताना लाठीचार्ज मध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झालेला होता. सायमन कमिशन मध्ये एक पण भारतीय त्यांच्या कमिटीमध्ये नव्हता. त्या कारणाने भारतीयाने याला विरोध केला होता. सायमन कमिशन मध्ये ब्लॅक झेंडे दाखवले होते आपण. बॅरिस्टर जिन्ना 14 मुद्दे 1928 मध्ये दिले होते. आणि मुडीमन कमिशन व तिचा अहवाल यांनी 1925 ला रिपोर्ट सबमिट केलेला आहे. ठीक आहे, 1924 ला चालू झाली होती त्यांची कमिटी अहवाल, आणि 25 ला रिपोर्ट दिला होता. आता आता आपण सायमन कमिशन, नेहरू कमिशन पाहिलेलं आहे. ठीक आहे, बॅरिस्टर जिन्नाचे 14 मुद्द्यामध्ये बघा, एक मुद्दा काय होता, ऍक्च्युली त्यांनी जे 14 मुद्दे होते ना, तर ते सगळे मुस्लिम कम्युनिटीच्या याच्यासाठी दिलेले होते. ठीक आहे, त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत मुस्लिम कम्युनिटीचे, ते या 14 मुद्द्यामध्ये त्यांनी मेन्शन केले होते. जसे की सेपरेट इलेक्टोरेट मुस्लिमांसाठी द्या, अशी त्यांची मागण्या होत्या. आता ह्या मुडीमन कमिशन मध्ये ऍक्च्युली काही प्रॉपर असं एक रिझल्ट तर काही आलेला नव्हता. पण मेंबर लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये सात सहा मेंबर होते बघा ह्या मुदीमन कम्युनिटीमध्ये. मे बी विचारल्या जाऊ शकतात. अलेक्झांडर मुदीमन, त्यानंतर शिवस्वामी अय्यर, RP परांजपे, त्यानंतर तेज बहादूर सप्रू, पुन्हा जिन्ना, आणि बिजॉय चंद्र महताब. ठीक आहे, मे बी विचारल्या जाऊ शकता. आतापर्यंत कधी ह्याच्यावर प्रश्न नाही आलेला. 1906च्या भारतीय राष्ट्रीय सभेच्या कलकत्ता अधिवेशनात अध्यक्षपदावरून बोलताना, म्हणजे 1906च्या कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्षस्थान कोण आहे? दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य शब्द पहिल्यांदा वापरला. ओके? आणि या अधिवेशनात अजून काय काय झालं? राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम प्रथम गायले. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पारित करण्यात आला होता. स्वराज्य म्हणलं संपूर्ण. ठीक आहे, मवाळ मार्गाचा स्वीकार करण्यात आला. बॅरिस्टर जिन्ना भारतीय राष्ट्रीय सभेच्या कार्यात सहभागी झाले. तर आपल्याला चुकीचं कोणकोणते ते विचारले. तर ठीक आहे, याच्यात चुकीचं आहे ऍक्च्युली याच्यामध्ये ब आणि क हे चुकीचे. संपूर्ण स्वातंत्र्य नव्हतं, डॉमिनन्स स्टेटस मागण्यात आलं होतं. ठीक आहे, डॉमिनन्स स्टेटस मागण्यात आलं होतं. आता ना एक लक्षात ठेवा, जिन्नाने 1906 ला INC जॉईन केली होती, आणि त्याने 1913 ला काय जॉईन केलं होतं? मुस्लिम लीगला जॉईन केलं होतं. 1906 लाच काय झालं होतं? मुस्लिम लीगची स्थापना झाली होती ढाक्यामध्ये. आता ना एक सांगायचं मित्रांनो, ऍक्च्युली राष्ट्रगीत म्हणून वंदे मातरम हे प्रथम केव्हा गायलं होतं? तर हे 1896 ला गायलेलं आहे. हे जे मी आता उत्तर सांगितलं ना, ब आणि क, हे चुकीचं आहे. तर हे ऑफिशियल आन्सर आहे बघा, आयोगाने दिलेला आन्सर आहे. बट मी ज्यावेळेस सर्च केलं बरंच, तर त्याच्यात 1896 ला रवींद्रनाथ टागोर यांनी कोलकाता स्टेशन मध्ये, ओके, कोलकाता स्टेशन जे होतं ना INC चं, तिथे वंदे मातरम हे गीत गायलं होतं. ठीक आहे, आणि वंदे मातरम हे
संस्कृत मध्ये कोणी लिहिलेलं आहे? तर बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1882 मध्ये लिहिलेलं होतं. आणि हे त्यांच्या ऍक्च्युली एक नॉवेल होती, आनंद मठ, याच्यामध्ये ते मेन्शन आहे. ठीक आहे. तर हे काही फॅक्ट्स आहेत, तुम्हाला वाटलं तर तुम्ही क्रॉस चेक करू शकतात. आता काही अजून म्हणजे बघा, आयोगामध्ये बरेच सारे क्वेश्चन्स ना असे डाऊटफुल कॅटेगरीमध्ये आहेत बघा. कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीने वंदे मातरम हे नॅशनल सॉन्ग 24 जानेवारी 1950 ला अडॉप्ट केलं होतं. ठीक आहे. आणि वंदे मातरम या गाण्याला संगीत कोणी दिलं होतं, की म्युझिक कोणी कंपोज केलं होतं? तर जादूनाथ भट्टाचार्य. ओके, जादूनाथ भट्टाचार्य. आतापर्यंत असे प्रश्न कधी नाही विचारले, पण लक्षात ठेवा. आणि जे 1896 च जे सेशन झालं होतं ना कोलकातामध्ये, तर त्याचे प्रेसिडेंट होते यम रहमत उल्ला सहानी. ठीक आहे. यम रहमतमुल्ला सहानी. ठीक आहे. क्लिअर आहे. पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, जर याच्यात तुम्हाला काही असं डाऊट पण जर आला तर मला कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करून विचारू शकता. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न पाहूयात. अयोग्य जोडी निवडा. श्रीधर श्रीधरलू नायडू, वेद समाज, राजा राम मोहन रॉय, आत्मीय सभा रवींद्रनाथ टागोर, तत्वबोधिनी सभा शिवनारायण अग्निहोत्री, देव समाज. तर आता लक्षात ठेवा, याचं आपल्याला अयोग्य जोडी विचारले. तर हे तत्वबोधिनी सभा रवींद्रनाथ टागोर नाही, तर कोण आहेत? देवेंद्रनाथ टागोर. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर. देवेंद्रनाथ टागोर. आता याच्यात ना वेद समाजाची स्थापना श्रीधरलू नायडू आणि केशवचंद्र सेन यांनी 1864 मध्ये केली होती, मद्रास या ठिकाणी. आत्मीय सभा 1814. राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो सभा ब्राह्मो समाज कलकत्तामध्ये 1828. हे लक्षात ठेवा. पुढे अजून याच्यावरती एक प्रश्न आहे, तिथं खूप सारं डिस्कस करायचं. ब्राह्मो समाज 1828. तत्वबोधिनी सभा 1839. कोणी? देवेंद्रनाथ टागोर यांनी. अजून काय राहिलं ह्याच्यात? आता एक लक्षात ठेवा, हे आर्य समाज 1875 ला बॉम्बे या ठिकाणी दयानंद सरस्वती यांनी केलेले आहे. आणि शिवनारायण अग्निहोत्री यांनी देव समाज याची स्थापना 1887 ला केली होती. कुठे? लाहोर या ठिकाणी. हे लक्षात ठेवा, 1887 मध्ये लाहोर या ठिकाणी केलेली आहे. आता आपण थोडं डिस्कस करूयात रवींद्रनाथ टागोर यांच्याबद्दल. ठीक आहे. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय, तसेच पहिले युरोपियन जे होते, किंवा सॉरी पहिले नॉन पहिले सॉरी ऐका, रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय आणि पहिले नॉन युरोपियन होते ज्यांना नोबेल प्राइज मिळालं होतं 1913 मध्ये. कशासाठी? गीतांजली याच्यासाठी. ठीक आहे. गीतांजली म्हणजे लिटरेचर याच्यामध्ये त्यांना पहिले भारतीय होते, पहिले एशियन होते, किंवा ते असं पण विचारलं जाऊ शकतं की पहिले नॉन युरोपियन कोण होते. ठीक आहे. तर ते होते आपले रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. सॉरी. हा, त्यांनी भारताचं त्याचबरोबर बांगलादेशाचं पण नॅशनल अँथम दिलंय. ठीक आहे. नॅशनल अँथम बांगलादेश आणि इंडियाचं. त्यांना गुरुदेव, पुन्हा कवी गुरु, बिस्वा बिस्वाकी हे त्यांचे टोपण नाव होते. महात्मा गांधीजींना महात्मा ही त्यांनी उपाधी दिलेली होती. जन गण मन हे बेंगाली मधून इंग्लिश मध्ये त्यांनी ट्रान्सलेट केव्हा केलं होतं? फेब्रुवारी 1890 मध्ये. आता हे लक्षात ठेवा, कुठं ट्रान्सलेट केलं होतं यांनी हे? तर हे मंडपल्ले, चित्तोर डिस्ट्रिक्ट, आंध्र प्रदेश. हा प्रश्न ना विचारलेला आहे बघा CDS मध्ये.
आणि सीएपीएफ मध्ये ऍक्च्युली हे ना एनसीईआरटीचं जे पुस्तक असतं ना त्याच्यावरती एक पिक्चर आहे त्याच्या खाली म्हणजे मला लक्षात येईल ना कोणतं पिक्चर आहे ते पण त्याच्या खालच्या ज्या लाईन असतात ना तिथं हे मेन्शन केलेलं होतं त्याच्यामुळे हे आपल्याला पण मे बी विचारलं जाऊ शकतं आपल्याला रेडी राहायला हवं ठीक आहे त्यांनी बघा 1915 मध्ये त्यांना किंग जॉर्ज पाचवा याने नाईटवूड म्हणजे ते सरवाली उपाधी दिली होती पण 1919 मध्ये ज्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता त्यांनी ही टायटल रिजेक्ट करून टाकलं होतं 1921 मध्ये त्यांनी भारती युनिव्हर्सिटी चालू केली ठीक आहे त्यांचे 2000 पेक्षा जास्त त्यांनी संगीत कंपोज केलेलं आहे त्यांच्या ह्या संगीताला रवींद्र संगीत असं पण म्हणतात त्यांचं लिटरेचर मध्ये मौल्यवान काम कोणतं होतं तर गीतांजली आपण आताच बघितलं पुन्हा घारे भिरे गोरा पुन्हा मानसी बलक्का ठीक आहे हे काही होते ऍक्च्युली आता हे बेंगॉली प्रोनाऊन्स आहे तर चुकलं असेल तर सॉरी फॉर दॅट त्यांनी एक गाणं पण कंपोज केलं होतं ते आहे एकला चलो रे ठीक आहे आता नेक्स्ट त्यांच्या वडिलांबद्दल पुढे एक प्रश्न आहे तिथं आपण डिस्कस करूया ठीक आहे अस्पृश्यांना लष्करात व पोलिसात नोकरी मिळाव्यात म्हणून सासवडच्या सभेत कुणी मागणी केली होती तर 1903 मध्ये शिवराम जानबा कांबळे यांनी 51 खेड्यामधील महार लोकांना बोलून महार लोकांची सभा भरवली होती सासवड या ठिकाणी तिथे त्यांनी याची मागणी केलेली आहे ठीक आहे हे लक्षात ठेवा ब्राह्मो समाज काही सदस्यांच्या आमूलाग्र सुधारणाच्या पाठ्यपुस्तकामुळे 1866 मध्ये दोन भागात विभागला गेला ते दोन भाग कोणते देवेंद्रनाथ टागोर जे रवींद्रनाथ टागोरांचे वडील आहेत ब्राह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांची आदि ब्रह्मो समाज तर मित्रांनो ऍक्च्युली उत्तर असे देवेंद्रनाथ टागोर यांनी आदि ब्रह्मो समाज आणि केशवचंद्र सेन यांनी ब्राह्मो समाज ऑफ इंडिया 1866 मध्ये चालू केली ब्राह्मो समाजाची 1828 मध्ये कोण राजाराम मोहन रॉय यांनी काय केलं स्थापना केली होती पण त्यांच्या मृत्यूनंतर याचे दोन भाग झाले ब्राह्मो समाज आणि आदि ब्राह्मो समाज आदि ब्राह्मो समाज लीड बाय देवेंद्रनाथ टागोर आणि ब्राह्मो समाज ऑफ इंडिया केशवचंद्र सेन आता देवेंद्रनाथ टागोर यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊयात हे फादर होते रवींद्रनाथ टागोर यांचे हे एक रायटर पोएट होते त्यांनी तत्वबोधिनी सभा याची स्थापना केली होती आपण याच्यावरती एक प्रश्न पाहिलाय त्याचबरोबर त्यांनी तत्वबोधिनी पत्रिका ही बेंगॉलमध्ये चालू केली होती बेंगॉली लँग्वेज मध्ये चालू केली होती 1844 मध्ये त्यांनी तत्वबोधिनी पाठशाला ज्याला थिओसॉफिकल स्कूल असं पण म्हणलं जायचं आणि याच्यामध्ये ते वेदांना शिकवायचे ते पुन्हा जे यंग जनरेशन होती त्यांना ब्राह्मो रिलिजन साठी म्हणजे ब्राह्मो समाजासाठी प्रिपेअर करायचे ते ठीक आहे अजून काय यांच्यामध्ये महत्वाचे मुद्दे हा त्यांनी बघा ब्राह्मो धर्म ग्रंथ याला कंपाईल केलं आणि पब्लिश केलेलं आहे ब्राह्मो धर्म ग्रंथ कोणी देवेंद्रनाथ टागोर यांनी आता केशवचंद्र सेन यांना पण थोडं डिस्कस करूयात 1854 मध्ये केशवचंद्र सेन हे सेक्रेटरी ऑफ एशियाटिक सोसायटी होते ओके सचिव होते एशियाटिक सोसायटीचे ते ख्रिश्चन टीचिंग वरती फार इन्फ्लुएन्स झालेले होते प्रभाव पडला होता आता हे महत्वाचं ऍट मोस्ट महत्वाचं मित्रांनो हे ठीक आहे त्यांनी ना त्यांचा एक रिलिजियस अप्रोच काय बनला होता ठीक आहे सोप्या भाषेत लक्षात ठेवा न्यू वैष्णविझम हा कन्सेप्ट कोणी दिला तर केशवचंद्र सेठ डायरेक्टली हे कीवर्ड लक्षात ठेवा न्यू वैष्णविझम त्यानंतर ब्राह्मोइझम न्यू फॉर्म ऑफ ब्राह्मोइझम कोणी इंट्रोड्यूस केला केशवचंद्र सेन यांनी इंट्रोड्यूस केला ठीक आहे 1857 मध्ये ब्राह्मो समाजाला ते जॉईन करणारे
यंगेस्ट मेंबर होते, ठीक आहे. आणि त्यांना देवेंद्रनाथ टागोर यांनीच हे केलं होतं, अप्रोच केलं होतं की बाबा तुम्ही या म्हणून इकडे, ठीक आहे. 1860 मध्ये संगत सभा याची स्थापना केली आणि ह्या संगत सभावरून त्यांनी न्यू ब्राह्मोइझमची सुरुवात केली होती. न्यू ब्राह्मोइझमचा कन्सेप्ट त्यांनी दिला होता. 1862 मध्ये ब्राह्मो समाजाच्याच मदतीने त्यांनी अल्बर्ट कॉलेज याची स्थापना केली, ठीक आहे. अल्बर्ट कॉलेजची स्थापना केली, ठीक आहे. अजून त्यांनी इंडियन रिफॉर्म असोसिएशन याची पण स्थापना केली होती, ठीक आहे. आय होप क्लिअर आहे सर्व डाऊट्स. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीला प्रोत्साहन दिले नाही? सोपा प्रश्न मित्रांनो हा. त्यांना नीळशी मतलब होता, बाकीच्यांशी काही मतलब नव्हता इंग्रजांना. पुढचा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उदयाला कोणत्या बाबी कारणीभूत ठरल्या? पाश्चात्य शिक्षणाचा प्रभाव व राष्ट्रीय भावनेचा उदय, भारतीय भारतीय नागरी सेवा परीक्षेसाठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षेपर्यंत खाली आणली, लॉर्ड लिटनच्या लोकप्रिय बाबी. आता हिंट पण दिलेली आहे मित्रांनो. उत्तर आय होप तुम्ही दिलं असेल, डिसाइड करून ठेवलं असेल. अ आणि ब बरोबर आहे. आता लॉर्ड लिटल, लॉर्ड लिटल यानेच हे जे भारतीय परीक्षा सेवा नागरी सेवा परीक्षा साठी वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षेपर्यंत आणली होती त्याने. आता हे लॉर्ड लिटलचा कालावधी कोणता? आता 1876 ते 80. यानेच व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट 1878 इंट्रोड्यूस केलं होतं. ह्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मध्ये जे भारतीय भारतीय लँग्वेज मध्ये पब्लिश करायचे ना न्यूजपेपर मॅगझिन, तर याने पाबंदी घातली होती, ठीक आहे. याच्याच काळामध्ये आर्म्ड ऍक्ट 1878 हे करण्यात आला होता. आणि दुसरं ओके अफगाण वॉर याच्याच काळात झालं होतं. याच्याच काळामध्ये म्हणजे 1800 हे व्हॉइसरॉय हो ना, या हा ज्यावेळेस व्हॉइसरॉय होता, याच कालावधीमध्ये क्वीन व्हिक्टोरिया हिने केसरी ई हिंद म्हणजे क्वीन एम्परर ऑफ इंडिया हे टायटल घेतलं होतं. ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला 1947 ला, त्यावेळेस हे टायटल तिने अबॉलिश करण्यात आलं होतं, ओके, अंडर इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट 1947च्या. नेक्स्ट प्रश्न, पुढील कोणत्या सामाजिक धार्मिक चळवळी मुंबईत स्थापन झाल्या नाहीत? आता ना मित्रांनो हा प्रश्न एकदम महत्वाचा आहे, कारण की याच्यावर खूप गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. तर कोणती स्थापना मुंबईत झालेली नाही? तर उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. आता बघा, परमहंस मंडळी आपण खाली डिस्कस करणार आहोत. याची स्थापना बॉम्बे मध्ये झालेली आहे. रहून रहनुमाई रहनुमाई मज्जा सान सभा, तर ही जी रहनुमाई मज्जा सान सभा आहे ना, तिलाच अजून काय म्हणतात? रिलिजियस रिफॉर्म असोसिएशन, जी बॉम्बे मध्ये 1851 ला चालू करण्यात आली होती. आणि ही फाउंड कोणी केली होती? तर पारसी इंटलेक्च्युअल्स म्हणजे पारसी कम्युनिटीतल्या लोकांनी ही स्थापना केली होती. आता आहे दुसरा आपला प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मध्ये बॉम्बे या ठिकाणी कोणी आत्माराम पांडुरंग पुन्हा केशवचंद्र सेन यांनी केलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आर्य समाज आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, ठीक आहे. अजून कोणकोणती सभा आहे हे बघा, सोशल सर्व्हिस लीग 1911 मध्ये NM जोशी कुठे? बॉम्बे मध्ये केली होती. आणि या सोशल सर्व्हिस, आता सोशल लक्षात घ्या, हे वर्किंग क्लास म्हणजे लोक होते ना, लेबर्स वगैरे, त्यांच्या वेलफेअर साठी किंवा त्यांच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ही स्थापना केली होती 1911 ला, ठीक आहे. आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती 1875 कुठे? बॉम्बे या ठिकाणी, ठीक आहे.
आता पुढचा प्रश्न पाहूयात आणि तिथं आपली कोणता परमहंस मंडळी याला पण डिस्कस करूयात. श्रीपती क्षेत्रादी प्रकरण ज्या समाज सुधारकाची संबंधित होते त्या समाज सुधारकाचं नाव काय? श्रीपती श्रेपादी प्रकरण, सॉरी फॉर प्रोनाऊन्स. तर याचं उत्तर आहे बालशास्त्री जांभेकर. बालशास्त्री जांभेकर हेच फाउंडिंग मेंबर होते कशाचे? परमहंस मंडळीचे. परमहंस मंडळीचे, ज्याची स्थापना कुठे झाली होती? बॉम्बे मध्ये झाली होती 1840 मध्ये. याचे फाउंडिंग मेंबर कोण कोण आहेत? बालशास्त्री जांभेकर, पुन्हा दादोबा पांडुरंग तरखडकर, मेहताबजी, दुर्गाराम, पंचाराम. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल माहिती पाहूयात आपण. दर्पण हे मराठी न्यूजपेपर यांनी चालू केलं होतं 6 जानेवारी 1832 या रोजी. आणि दर्पण हे न्यूजपेपर त्यांनी चालू केलं होतं, त्याच्यामुळे 6 जानेवारी हा महाराष्ट्र जर्नलिस्ट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. त्यांना फादर ऑफ मराठी जर्नलिझम, ओके, मराठी म्हणजे पत्रकारितेचे जनक असं पण त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे. 1840 मध्ये त्यांनी मंथली मॅगझिन चालू केलं होतं जिचं नाव आहे दिग्दर्शन. आणि ते फाउंडिंग मेंबर होते बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीचे. ठीक आहे. बॉम्बे जनरल लायब्ररीचे. ठीक आहे. तर मित्रांनो, आता बाकीचे प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. ओके. काही डाऊट्स असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करून विचारा, कारण की याच्यामध्ये कसं काही काही प्रश्न थोडेसे टिपिकल आहेत. ओके. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद.